काय प्रकरण आहे आज? कशासाठी आपण इकडे जमलेलो आहात? तर मी सुदर्शन पाटील. आज 11 डिसेंबर रोजी जलसंधारण विभागासमोर आम्ही आंदोलन करतोय. याचं एक मोठं रिझन म्हणजे संजय राठोड साहेब यांनी विधानसभेत किंवा अधिवेशनामध्ये अशा घोषणा केल्या होत्या. 3000 पदाच्या घोषणा केल्या होत्या. सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट हे पद आहे, त्याबद्दल घोषणा केल्या होत्या. ती घोषणा 26 डिसेंबर 2024 रोजी झाली होती. आता त्या घोषणेला होऊन तुम्ही बघत असाल की 1 वर्ष येत आहे. आता 30 बस लागू येत आहे. साहेब सेलिब्रेशन करतील, पण या आमच्या बेरोजगार विद्यार्थ्यांचं काय? साहेबांनी एक घोषणा नाही केली, 8 वेळेस घोषणा केली आहे. आमच्या गावाकडे याला बांग देणारा कोंबडा म्हणतात. याला आता याच्यावर मी काय बोलू शकत नाही. आता तुम्ही बघितलं, अधिवेशन बघितलं, साहेबांवर काय काय आरोप झाले. साहेबांचं लक्ष नेमकं कुठं आहे? साहेब काय स्वतःचे खिशे भरताय, आमच्या विद्यार्थ्यांवर लक्ष देत नाही. आता 2024 आपण जगतोय, 2026 लागतोय, तरी विद्यार्थ्यांना ही दशा आहे. बाकीचे देश कुठं प्रगती करताय? नेमकं मॅटर काय, प्रकरण काय, आपण कशासाठी इकडे बसलेलो आहात? आता 8 वेळा घोषणा केली साहेबांनी. 3000 पद भरतीची घोषणा केली सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची. त्याच्यानंतर विभागाने एकही पाऊल त्यावरती उचललं नाही आहे ना. आम्ही कुठंही विचारणा करतो, आम्ही मंत्रालयात जातो किंवा साहेबांना इथं भेटतो, आयुक्तांना भेटतो, त्यावरती एकही पाऊल त्यांनी उचललेलं नाही आहे. नुसती घोषणा करता, त्यावरती एकही पाऊल उचलत नाही. त्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान आहे. विद्यार्थी आस लावून बसतात आणि एक वर्ष तुम्ही नुसती घोषणा केल्यानंतर काही करत नाही म्हणल्यावर विद्यार्थ्यांनी करायचं काय? आमचे एवढं वय झाले, आमच्यावर बेरोजगारीचे प्रश्न आहे, लग्नाचा प्रश्न आहे, समोर भरपूर गोष्टी आहे. आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. साहेबांनी याचा विचार करावा ही आमची मागणी.